वेळी आपण प्रॉपर अशा पद्धतीने स्ट्रॉंग आहार पाहिजे, दुपारी नॉर्मल लिमिटेड आहार पाहिजे आणि संध्याकाळी तर जेवलंच नाही पाहिजे. ओके, पण आपलं सगळं उलट कार्यक्रम आहे. आपण सकाळी काही खात नाही, दुपारी पोटभर खातो आणि रात्री तर पोट गच्च भरून खातो. म्हणजे कशाला येईपर्यंत पुराणामध्ये सांगतात की 70% पोट आपलं कसं पाहिजे, भरलेलं पाहिजे, 30% रिकामं पाहिजे. तर तुमच्या बॉडीमध्ये कुठल्याही पद्धतीचा आजार उडवून आपण घेऊ शकणार नाही. परंतु आपले सदस्य पोट गच्च होईपर्यंत आपण जेवण करतो. परिणामी सकाळी तुम्हाला कॉन्स्टिपेशन त्रास होतो, सकाळी रात्री झोपताना तुम्हाला पित्ताचा त्रास होतो. म्हणजे हे सर्व विकार हे फक्त तुमच्या डाईट मॅनेजमेंटवर आहेत. आहार आपण तुमच्या डाईटचा स्ट्रॅटेजी तुम्ही कशा पद्धतीने ठेवताय त्या पद्धतीने तुमचा आहार तुम्हाला बनवता आला पाहिजे. रात्री तर माझा तर अनुभव आहे, रात्री ओके जेवण पूर्णपणे बंद आहे आणि रात्री फक्त सकाळ संध्याकाळी आहार आणि प्रॉपर जे फ्रुट्स असतात. आम्ही बऱ्याच लोकांना सांगितलं की सर सकाळी पोट साफ होत नाही, आम्ही रात्री काय खाल्लं पाहिजे, तर त्यांना आम्ही नक्कीच सल्ला दिलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही डाएट फॉलो करा, बघा तुमचं पोट का साफ होत नाही. बरेच सदस्याचे तक्रारी आहेत तर सकाळी पोट साफ होत नाही. ओके, हे साधा विषय आहे, परंतु आपण त्याला एवढं गहन करून टाकलंय. आपल्याला काय खायचंच माहित नाहीये, जेवढं सोडा काय प्यायचं माहित नाही, कधी प्यायचं ते पण माहित नाहीये. जेवणाच्या लगेच आपण पितोय. किती सदस्य आहेत जेवणानंतर लगेच पाणी पितात? 100 मधले जर सर्वे केला तर 95% लोक हे जेवणाच्या नंतर लगेच पाणी पितात आणि जेवणाच्या नंतर लगेच जे पाणी पितात त्याच्यामध्ये विषाचे, या जेवणाच्या नंतर लगेच पाणी पिणारे त्याच्या शरीरामध्ये विष जातो. ओके, तर विष तुम्ही कोणी पिणार नाहीये. आम्ही सांगितलेलं भरपूर पुराणामध्ये पण या गोष्टी सांगितल्या. जेवणाच्या अगोदर 1 तास अगोदर पाणी प्या, ते तुमच्यासाठी अमृत आहे. जेवताना पाणी प्या, ते तुमच्यासाठी आनंद आहे. जेवणाच्या नंतर लगेच पाणी पिलं तर ते तुमच्यासाठी विष आहे आणि जेवणाच्या 1 तासानंतर पाणी पिलात ना तर ते तुमच्यासाठी बल आहे, ताकद आहे. पण आपण ते कधी बघत नाही. आपल्याला कसं आहे, सवय लागलेली आहे. तिखट लागतं पाणी पिलं, तिखट नसताना सुद्धा पाणी ला, म्हणजे सवय लागलेली आहे. त्या सवयीला कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. जेवणाचा सुद्धा स्ट्रॅटेजी आहे, सकाळ दुपार संध्याकाळ. जशा पद्धतीने सकाळची स्ट्रॉंग जेवण, दुपारी नॉर्मल आणि रात्री काही जेवण नाही पाहिजे. सकाळचं जेवण राजाप्रमाणे, दुपारचं प्रजेप्रमाणे, रात्रीचं संन्याशाप्रमाणे आपलं जेवण असलं पाहिजे. त्या उलट आपलं जीवनशैली, त्या उलट आपली लाईफस्टाईल झालेली आहे. आपण सकाळी काहीच खात नाही, दुपारी पोट भरून खातो, रात्री पोट गच्च भरून खातो आणि परिणामी आपला पोटाचा आकार झाला वडापाव सारखा झालाय. त्याचं बॉडी पूर्णपणे एकदम सुडौल झालेली आहे. बॉडीचा शरीरामध्ये चुकीच्या पद्धतीचे घटक निर्माण झालेले, अतिरेक चरबी तुम्हाला जीवनामध्ये अंताकडे घेऊन जाणार आहे. म्हणून जी काही राहिलेली चरबी आहे त्याला प्रॉपर अशा पद्धतीने कमी करा आणि त्यासाठी देवा वेलनेस करा, तुम्हाला नक्कीच मदत करेल. ओके, क्या करणं, कैसे करणं और क्या खाणं, क्या नाही खाणं, हे सगळं तुम्हाला देवा वेलनेस करून नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करतोय. सकाळी वर्कआउट प्रॉपर 25 मिनिट करा. मिल्खा सिंग या वयामध्ये 90 वर्षाचे मिल्खा सिंग या वयामध्ये ट्रॅकसूट घालून रनिंगच्या ट्रॅकवर रोज जात असतील तर आपलं काय, घरामध्ये आपला मोबाईल आहे, मोबाईलमध्ये जॉईन करा. झूम कॉल आहे, हे झूम कॉलच्या माध्यमातून आपण कुठे सुद्धा जाऊ शकतो. फक्त तुमच्या मोबाईलला काय पाहिजे, नेटवर्क पाहिजे. ओके, मोबाईल फक्त तुमच्या चार्जिंग नेटवर्क पाहिजे, तुम्ही कुठे सुद्धा व्यायाम करू शकता. आणि ही ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक जणांना घेऊन येण्यासाठी तुम्हाला नक्कीच आम्ही मदत करू. ज्यांचं वजन वाढलंय 100% तुमचं वजन इथं कमी होणार आहे. फक्त टिकून राहणं गरजेचं आहे.